तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण हे दोन प्रोग्राम बघितले होते. तर या लेक्चरमध्ये आपल्याला हे क्वेश्चन आणि हे दोन क्वेश्चन्स पाहायचे आहेत. तर या क्वेश्चनमध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये ट्रायव्हर्सिंग मेथड कव्हर झाली, ट्रायव्हर्सिंग ऑपरेशन कव्हर झालं, आणि हे दुसऱ्या ह्याच्यात सर्चिंग ऑपरेशन कव्हर झालं. हे सर्चिंग ऑपरेशन कव्हर झालं. आणि आता या तिसऱ्या प्रोग्राममध्ये हे शॉर्ट वाला आहे का, त्याच्यात शॉर्टिंग ऑपरेशन, हे शॉर्ट काय करायचे, एक्सेप्ट करायचे 10 ॲरे नंबर्स ॲरेमध्ये आणि त्यांना शॉर्ट करायचे, म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कन्वर्ट करायचे. तर हे शॉर्टिंग ऑफ अन ॲरे त्याच्यामध्ये कव्हर होते मित्रांनो. म्हणजे काय करायचे, शॉर्ट करायचे ॲरे एलिमेंट्सला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. तर मित्रांनो, आता आपण बघूया. आणि इन्सर्शन तर तुम्हाला कळालं का मित्रांनो, इन्सर्शन कशात कव्हर होईल, जेव्हा आपण ॲरे घ्यायला आणि ॲरे डिस्प्ले करायला. ॲरे घेताना इन्सर्शन, ॲरे घेणं म्हणजेच काय, इन्सर्शन. ॲरे युजर करून घेणं आणि आउटपुटला डिस्प्ले करणं, यालाच ॲरे इन्सर्शन असं म्हणतात. तर 10 ॲरे घ्यायचेत आपल्याला. हे पहा प्रोग्राममध्ये काय, एक्सेप्ट 10 नंबर्स ऑफ ॲरे, 10 ॲरे घ्यायचेत. मग साईज किती द्यावं लागेल आपल्याला, 10. ॲरेची साईज 10 द्यावं लागेल आणि त्यांना शॉर्ट करायचे. हे पहा, ते खालचा क्वेश्चन पहा, डिफरन्स बिटवीन कॅरेक्टर अँड इंटिजर ॲरे विथ रिस्पेक्ट टू साईज अँड इनिशियलायझेशन. साईज अँड इनिशियलायझेशन च्या आधारे त्याचा डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. म्हणजे कसा, कॅरेक्टरचा आणि इंटिजर ॲरेचा. कॅरेक्टर म्हणजे काय, जिथे कॅरेक्टर्स असतात, लेटर्स. कॅरेक्टर्स म्हणजे काय, लेटर्स, टेक्स्ट लेटर्स. हे पहा, टेक्स्ट लेटर्स म्हणजे कोणते, ए टू झेड वाले सर्व लेटर्स. कॅरेक्टर्स म्हणजे ए बी सी असे सर्व कॅरेक्टर्स, त्यांना लेटर्सला कॅरेक्टर्स म्हणतात मित्रांनो, आणि त्यालाच कॅरेक्टर ॲरे म्हणतात. इंटिजर म्हणजे कोणते, नंबर्स, 10, 20, 10, 1, 2, 20 असे नंबर्स, त्यांना इंटिजर म्हणतात. हे तर सर्वांना माहिती आहे बेसिक्स. डिफरन्स मध्ये बघा, हे सिंपल डिफरन्स तुम्ही लिहून या. याला एलॅबोरेट सुद्धा करू शकता तुम्ही. स्टोर लेटर्स ऑर टेक्स्ट. काय, कॅरेक्टर ॲरे मध्ये काय होतं, कॅरेक्टर ॲरे काय स्टोअर करतो, स्टोअर्स लेटर्स आणि टेक्स्ट. कॅरेक्टर ॲरे त्याच्यामध्ये लेटर्स आणि टेक्स्ट स्टोअर करतो. म्हणजे जर आपण ॲरे डिक्लेअर केला, असा कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये आपण लेटर्स टाकू शकतो. यामध्ये व्ही टाकणार, यामध्ये एम टाकणार, यामध्ये यू टाकणार, ए ओ असे कॅरेक्टर्स आपण त्यामध्ये स्टोअर करू शकतो मित्रांनो. जर कॅरेक्टर ॲरे बनविला तर. आणि इंटिजर ॲरे बनविला तर त्यामध्ये नंबर स्टोअर करणार, स्टोअर्स नंबर्स. कोणकोणते, 1, 2, 3, 4, 1, 10, 40, 5 असे कोणतेही नंबर्स तुम्ही स्टोअर करू शकता. त्याला इंटिजर ॲरे म्हणतात. इट स्टोअर numbers, it store letters or text or it store numbers. हे असं त्याचा डिफरन्स आहे. इकडे पहा, कॅरेक्टर ॲरे मध्ये काय, यूज फॉर वर्ड्स ऑर नेम्स. जो आपल्याला नेम डिस्प्ले करायचा असतो, एखाद्याचं नाव डिस्प्ले करायचं असतं किंवा वर्ड डिस्प्ले करायचा असतो, तेव्हा आपण कॅरेक्टर ॲरे वापरतो. आणि हे कशासाठी यूज होते, यूज टू कॅल्क्युलेशन्स म्हणजे कोणते, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे सर्व कॅल्क्युलेशन्स साठी इंटिजर ॲरे यूज होतात. सिंपल यूज सांगा म्हणले. आणि क्वेश्चन आधी बघा. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हणले, यूज सांगा म्हणले. त्याचा क्वेश्चन जर बघायला गेलं तर आपण पहा, विथ रिस्पेक्ट टू साईज अँड इनिशियलायझेशन, म्हणजे इनिशियलायझेशन कसं होतं आणि साईज त्यांचं काय आहे ते पहा. इथं काय सांगितलं एक्झाम्पल मध्ये, इनिशियलायझेशन त्यांचं कसं होतं, इथं पहा त्यांचं इनिशियलायझेशन कसं होतं. हे असं कॅरेक्टरला असं इनिशियलाइज करतात. म्हणजे CHAR कॅर व्हेरिएबल वापरायचा, नेम नावाचा ॲरे बनविला, याची साईज डिफाईन केलेली नाही मित्रांनो. जसं जसं कॅरेक्टर टाकतात तसं तसं त्याची साईज डिफाईन होईल. हा असं हे आपण पुढे बघणार आहोत कॅरेक्टर ॲरे. आता आपलं हे टोटल 5 प्रोग्राम मी तुम्हाला दाखवले. ते प्रोग्राम झाल्यानंतर आपण स्ट्रिंग रिलेटेड प्रोग्राम किंवा कॅरेक्टर ॲरे रिलेटेड प्रोग्राम सर्व घेणार आहे मी. स्ट्रिंगचे फंक्शन्स घेणार आहे.
तर त्यासाठी आणखीन 2-3 व्हिडिओ झाल्यानंतर आपला हा तिसरा युनिट संपून जाईल. तुमची युनिट टेस्ट 1 ही येत आहे. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, मी सर्व कव्हर करेन. एक्झाम्पल्स हे ह्याच्या एक्झाम्पलमध्ये बघा, हे कसं डिक्लेअर करते ते तर तुम्हाला माहितीच आहे. कारण आपण हा युनिट सुरू करून आतापर्यंत टोटल 6 लेक्चर्स आपले झालेले आहेत. आजचं हे 7वं लेक्चर आणि उद्याचं लेक्चर हे महत्त्वाचं असेल मित्रांनो. ते कामून लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, ते कामून महत्त्वाचं असेल मी तेव्हा सांगतो तुम्हाला. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. इंटिजर हा असं इंटिजरसाठी हे असं डिक्लेअर करतो. इंट नावाचा व्हेरिएबल, ॲरे ए नावाचा, साईज त्याची द्यायची आणि इथं व्हॅल्यू टाकून द्यायच्या. अशा आपण कर्ली ब्रेसेसमध्ये कशा व्हॅल्यू टाकतो तशा व्हॅल्यू टाकून द्यायची. याला इनिशियलायझेशन म्हणतात. आणि त्यांची साईज काय मित्रांनो, कॅरेक्टरची साईज काय राहते आणि ॲरेची साईज काय राहते. ह्याची साईज 2 राहते, कॅरेक्टरची साईज 1 राहते. साईज म्हणजे कोणती साईज, मेमरीमध्ये याला साईज किती लागणार, किती बाईट लागणार. याला 1 बाईट लागते आणि याला 2 बाईट लागते. आता ती बाईटची स्पेलिंग तुम्ही समजून घ्या, मी टाकत नाही इथं. इच व्हॅल्यू इज ए कॅरेक्टर. ह्याच्यात प्रत्येक व्हॅल्यू कॅरेक्टर राहते, ह्याच्यात फक्त नंबर्स राहते. प्रत्येक व्हॅल्यू नंबर्स राहते. इथं कॅरेक्टर्स राहते, इथं नंबर्स राहते. हे लेस मेमरी यूज करते आणि मोर मेमरी यूज करते. लेस मेमरी कसं काय यूज करते पहा. लेस मेमरी कसं काय यूज करते, कारण की छोटी मेमरी वापरते ना. पहा 1च वापरते ना, 1 बाईटच वापरते ना. इथं 2 बाईट वापरते, म्हणजे मोर मेमरी इथं यूज होईल याच्यापेक्षा, कॅरेक्टरपेक्षा. समजलं का. इथं 1 बाईट वापर होईल ना, म्हणजे कमी होईल या इंटिजर पेक्षा. इंटिजर ॲरेपेक्षा इंटिजर ॲरे किती वापरते, 2 बाईट, त्यापेक्षा कमी होईल ना. म्हणजे हे काय करते, लेस मेमरी यूज करते आणि इकडे मोर मेमरी यूज करते. असेच खूप सारे पॉईंट निघतात मित्रांनो. मी तर इथं थोडेसेच पॉईंट ऍड केलेत. तुमच्या बुकला रेफर करा, बुकमध्ये काही पॉईंट असतील त्याला रेफर करा. मी इझी काढून इथं तुम्हाला दिलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही परीक्षेमध्ये लिहिलं तरी उत्तमच आहे. आणि इतकंच लिहू नका मित्रांनो. हे पहा किती पॉईंट झाले, 1 2 3 4 5 नाही 8 पॉईंट लिहा. टोटल 8 पॉईंट लिहा असे बारीक बारीक काढून. वाटल्यास मी याला अपडेट करतो आणि पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगून देतो. पण तात्पुरतं तर हेच करून जा तुमच्या युनिट टेस्टसाठी. युनिट टेस्टमध्ये याला फुल मार्क देऊन टाकतील. 2 मार्कासाठी असा प्रश्न येऊ शकतो किंवा कधी कधी 4 मार्कासाठी सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो. आता आपण तो प्रोग्राम कव्हर करू यावरला. कोणता, हा प्रोग्राम. 10 नंबर्स एक्सेप्ट करायचे ॲरेमध्ये आणि त्यांना शॉर्ट करायचे. शॉर्ट करणे म्हणजे काय, ॲरेला अरेंज करणे कोणत्या तर ऑर्डरमध्ये. चला तर मग आता आपण प्रोग्राम घेऊया. तर मित्रांनो मी आता हा प्रोग्राम लिहून घेतलेला आहे आधीच, कारण की आपला टाइम वाचावा म्हणून. तर या प्रोग्राम मध्ये काय झालं आहे पहा. इथं किती व्हेरिएबल आधी डिक्लेअर केलेले ते बघा. तर मी याला मोठं करून घ्यायचं. आधी बघा किती व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे. इंटिजर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, ॲरे एक डिक्लेअर केलाय, आय नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, जे नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि टेम्प नावाचा एक टेम्पररी व्हेरिएबल बनविलाय. टेम्प का म्हणून बनविला ते पुढे चालून तुम्हाला कळेलच. एंटर 10 नंबर्स. 10 नंबर्स केले. ॲरे मध्ये 10 नंबर्स टाकायचे मित्रांनो. तुम्ही म्हणता इथं फॉर लूप खाली कर्ली ब्रेसेस कसं काय लावला नाही, तर ते दिला तरी चालतंय, नाही दिला तरी चालतंय. यामध्ये तो फॉर कर्ली ब्रेसेस दिले तरी चालते, नाही दिले तरी चालते. चला जाऊ द्या, मी देतच नाही. आता मित्रांनो काय करा, इथे काय होईल बघा, एंटर 10 नंबर्स मिळलं. मग इथं साईज काय द्यायची, 10. फॉर लूप काय करणार, 10 नंबर्स पर्यंत स्कॅन करणार. कशाला, ॲरे मध्ये एलिमेंट घेणार. प्रत्येक एलिमेंट फॉर लूप मधून आपल्या या ॲरे वरती स्टोअर होणार. प्रत्येक व्हॅल्यू वरती A0 A2 वरती असे 10 एलिमेंट पर्यंत व्हॅल्यू स्टोअर होणार. हे तर तुम्हाला आता नवीन नाही, तुम्हाला पहिल्याच्या लेक्चर्स मध्ये मी सांगितलंय कसं कसं स्टोअर होतंय. तर या लेक्चर मध्ये आपल्याला फक्त लॉजिक बघायचंय, शॉर्टिंग एलिमेंट कसं होतात, एलिमेंटला शॉर्ट कसं करता येते. तर मित्रांनो शॉर्ट करायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. बायनरी शॉर्ट, खूप साऱ्या पद्धतीत अशाच, लिनियर शॉर्ट, बायनरी शॉर्ट वगैरे वगैरे. ते डाटा स्ट्रक्चर जेव्हा आपण शिकता पुढच्या सेमिस्टरला तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर यामध्ये आपण सिंपली एखाद्या एलिमेंटला स्वॅप करून बायनरी शॉर्ट आपण वापरणार आहोत. यामध्ये बायनरी शॉर्ट वापरणार आहोत. जर तुम्हाला कोणी विचारलं यामध्ये कोणती शॉर्टिंग वापरली, तर बायनरी शॉर्टिंग वापरली मित्रांनो. कसं होणार आहे, यामध्ये जर पहिली व्हॅल्यू ही दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर असली तर मग स्वॅपिंग होणार. तर स्वॅपिंग होणार, कंडिशन ट्रू निघणार आणि स्वॅपिंग होणार. किंवा आणि जर पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर नसली तर स्वॅपिंग होणार नाही मित्रांनो. हा लूप पळणार नाही. हा फॉर इफचा हा लूप
एक्झिक्यूट होणार नाही. तर या लूपमध्ये हे काम केलेलं आहे मित्रांनो, हे असं काम केलेलं आहे कारण की पहिल्यांदा हे चालायला पाहिजे. हे फॉर लूप प्रत्येक एलिमेंटसाठी चालायला पाहिजे. म्हणजे कसं, जेव्हा तुम्ही 10 एलिमेंट एंटर केले, जेव्हा तुम्ही 10 एलिमेंट इथे एंटर केले ॲरेमध्ये, याच्यामध्ये समजा तुम्ही एंटर केले एलिमेंट 5, 2, 3, 1 आणि सपोज इथं काहीतरी एंटर केलं आणि लास्ट n, असे 10 एलिमेंट टोटल एंटर केले. तर यामध्ये तुम्ही शॉर्टिंग कशी करणार, तर जर हा एलिमेंट या एलिमेंटपेक्षा ग्रेटर असला, ए ऑफ 0 एलिमेंट ए ऑफ 1 एलिमेंट पेक्षा जर ग्रेटर असला तर स्वॅपिंग होणार. हे 5 इकडे जाणार आणि हे 2 इकडे जाणार. मी तुम्हाला स्वॅपिंगचा प्रोग्राम याआधी समजून सांगितला होता. स्वॅपिंगचं हे लॉजिक आहे, तुम्हाला त्या याआधी समजून सांगितलं होतं. तर हे स्वॅपिंगचं लॉजिक लक्षात ठेवून तुम्हाला अशा प्रोग्रामला एक्झिक्यूट करावं लागेल. तर यामध्ये काय होत आहे, आयची व्हॅल्यू 0 दिली, म्हणजे आयची व्हॅल्यू 0 दिली, 0 ते 9 पर्यंत चालणार. 9 पर्यंत का म्हणून, 9 पर्यंत का म्हणून सांगा, कारण आय मायनस हे ॲरेची साईज किती राहते, ॲरेची साईज i-1 राहते. आयची व्हॅल्यू काय 10 दिली ती आपण, 10 आहे समजा आयची व्हॅल्यू, साईज -1, ॲरेची व्हॅल्यू काय राहते, साईज -1, साईज -1 10 म्हणजे आता साईज किती राहिली 9, साईज -1, ॲरेची साईज 10 आहे. आणि इथं आपल्याला 9 पर्यंत लूप पाळवायचा आहे. का म्हणून 9 पर्यंत, कारण की आपण 0 पासून व्हॅल्यू स्टार्ट केली. जर आपण व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट केली असती तर इथं 10 पर्यंत लिहिलं असतं. इथं जर 1 लिहिलं असतं आपण तर इथं 10 लिहावं लागलं असतं आपल्याला, पण इथं 0 लिहिले म्हणून 9 पर्यंत चालविणार आपण लूप. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जर तुमची इफ एल्स फॉर लूपचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हे तुमच्या लक्षात येईल, नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही. जाऊन आपले ते लेक्चर्स बघा, युनिट 2 मध्ये आपण सर्व समजलेलं आहे. आणि हा जे लूप पण त्याच्यासाठी वापरलेला आहे. जे लूप काय करणार इथं, ती बघणार की आय म्हणजे कोणती, हे इंडेक्स व्हॅल्यू, आय म्हणजे या इंडेक्स व्हॅल्यू, या इंडेक्स व्हॅल्यू प्रत्येक जागी बदलणार. तो जेव्हा हा एलिमेंट इकडे ट्रान्सफर झाला आणि हा एलिमेंट इकडे ट्रान्सफर झाला का, तर मग इंडेक्स व्हॅल्यू या दोन एलिमेंटचं बघणार नाही, हे एलिमेंट सोडून देणार. त्यानंतर या आणि या एलिमेंट मध्ये चेक करणार. म्हणजे कसं, या 1 मध्ये ए ऑफ 1 मध्ये आणि ए ऑफ 2 मध्ये चेक होणार. जर हा एलिमेंट मोठा असला तर स्वॅपिंग होणार, आणि जर हा एलिमेंट छोटा असला तर स्वॅपिंग होणार नाही. तर मित्रांनो, इथं कोणता एलिमेंट आला, मग आता हे 5 इकडे आला, 2 इकडे गेला, म्हणजे हा एलिमेंट 5 इथं आला. मी इथं जरा क्लिअर करतो. स्वॅपिंग झाल्यानंतर 5 इकडे येईन आणि 2 इकडे जाईल, 2 इथं येईन आणि 5 इकडे जाईल. मग याच्यासाठी चेक होणार, या 2 मध्ये चेक होणार. या 2 मध्ये चेक झाल्यानंतर काय होणार, या 2 मध्ये चेक झाल्यानंतर 5 इकडे येईन आणि 3 इकडे जाईल, कारण की हा नंबर ग्रेटर आहे ना. हा ए ऑफ 1 चा नंबर हा ग्रेटर आहे या नंबर पेक्षा, ए ऑफ 2 च्या नंबर पेक्षा, या 3 नंबर पेक्षा. आणि जेव्हा ए ऑफ 1 हा ग्रेटर असतो ए ऑफ जेच्या म्हणजे कोणते, हे इकडले नंबर जे राहील आणि इकडला नंबर हा आय राहील मित्रांनो. तर जेव्हा हा नंबर ग्रेटर राहील तेव्हा स्वॅपिंग होणार, आणि जर ग्रेटर नसला तर स्वॅपिंग होणार नाही. पुढचा एलिमेंट फाइंड आउट करायला जाणार, हा पुढच्या एलिमेंटकडे ट्रान्सफर होणार. पहा इथं स्वॅपिंग होणार का, हो स्वॅपिंग होणार. का म्हण, कारण हा एलिमेंट ग्रेटर आहे. मग स्वॅपिंग झाल्यावर तिथं कसं होणार, 5 इकडे येणार आणि 3 इकडे जाणार. हा 5 इकडे येणार आणि 3 तिकडे जाणार, 3 इथं आणि 5 इकडे. त्यानंतर या आणि या एलिमेंट मध्ये चेक होणार. हे कसं या आणि या एलिमेंट मध्ये चेक होत आहे, इथून इथपर्यंत कसं आलं, कारण की हे फॉर लूप आपण वापरलेलं आहे ना इथं, हे फॉर लूप मुळे इथून तिथपर्यंत ट्रान्सफर होत आहे. हे लॉजिक ऍज इट इज तुम्ही एक्झाम मध्ये लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क भेटतील. जर तुमची थोडीशी जरी चूक झाली प्रोग्राम मध्ये तर ते जर एक्झामिनर चेक करणार असला तर ते चेक करून टाकते. कारण जर तुम्ही एखाद्या कंपायलरवर थोडीशी सुद्धा चूक केली तर प्रोग्राम रन होत नाहीत मित्रांनो. जरी तुमचा हा सेमिकॉलम जरी राहिला तरी हा प्रोग्राम रन होत नाही. जर तुमचा हा इक्वल टू राहिला, जर तुमचा हा 0 राहिला, आयला इनिशियलाइज नाही केलं तरी एरर येऊन जातो. पण जर तुम्ही एखादी बारीच तुमचा प्रोग्राम जर परीक्षेमध्ये पेपरमध्ये लिहिताना चुकला तरी तो जो एक्झामिनर तुमचा चेक करणार राहतो
तो समजून घेतो आणि तो त्याला मार्क देऊन टाकतो. तुमच्या लॉजिक बघतो, तो लॉजिकला तुमच्या मार्क राहतात. तुम्ही ॲरे घेतलाय का नाही ते बघतंय आणि तुम्ही ॲरे डिस्प्ले केलाय का नाही, शॉर्टेड ॲरे ते बघतंय. मग जर तुम्ही तुमचं लॉजिक बरोबर लिहिता तर तुम्हाला फुल मार्क्स या प्रोग्रामवरचे भेटून जातील. हे मध्ये तुम्हाला समजलं का? स्वॅपिंग कसं होत आहे, स्वॅपिंग मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो. स्वॅपिंग म्हणजे कसं, हा 9 नंबर आहे आणि इथं 10 नंबर आहे. मला याला ए आणि बी नंबर या दोन व्हेरिएबल्स आहेत, समजा हे दोन व्हेरिएबल्स आहेत. मला या दोनची स्वॅपिंग करत आहे. तर मी काय करणार, या या ए ही इथं ए आहे आणि हे जे आहे का तिथं बी आहे समजून घ्या. इथं ए आय आहे का तिथं ए आहे आणि इथं बी आहे समजून घ्या. तर मी काय करणार, ए ची व्हॅल्यू टेम्पवरती टाकणार. टेम्प म्हणजे टेम्पररी व्हेरिएबल बनवलेला आहे. टेम्पवरती ए ची व्हॅल्यू टाकणार म्हणजे 9 इथं टाकणार. त्यानंतर काय केलं आहे, ए ऑफ आय वरती म्हणजे या ए वरती कोणती व्हॅल्यू टाकायची, बी ची व्हॅल्यू टाकायची, ए ऑफ जी ची. म्हणजे ही व्हॅल्यू या ए ऑफ आय वरती टाकून द्यायची. म्हणजे आता ए वरती कोणती व्हॅल्यू टाकली, ए वरती 10 व्हॅल्यू. आणि आता बी वरती कोणती व्हॅल्यू टाकायची, या टेम्पची व्हॅल्यू बी वरती टाकायची. टेम्प वरती कोणती व्हॅल्यू, ही. ए ह्याच्यावरती 10 आली का व्हॅल्यू, ही व्हॅल्यू ह्याच्यावरती टाकली तर मग ह्याच्यावरती कोणती व्हॅल्यू येणार, या टेम्पवरची व्हॅल्यू याच्यावर येणार म्हणजे इथं 9 येणार. म्हणजे स्वॅपिंग होणार मित्रांनो. हे 10 नंबर इकडे येणार आणि 9 नंबर इकडे जाणार. हे स्वॅपिंगचं लॉजिक आहे आणि हे सर्व आपण बघितलेलं आहे. आता चला तर आपण प्रोग्राम रन करूया. आधी तुम्हाला सांगतो इथं काय काय केलेलं आहे, डिस्प्ले सुद्धा केलेला आहे. पहा इथं घेतलेला आहे ॲरे इन्सर्ट केलेला आहे आणि इथे डिस्प्ले केलेला आहे. आणि हे लॉजिक कोणतं आहे, हे लॉजिक, याला लॉजिक म्हणतात मित्रांनो. याला मार्क राहतात, हे लॉजिक इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ॲरे कसा घेता कसा देता त्याला इम्पॉर्टन्स नसतंय, ॲरेचा लॉजिक महत्वाचा राहते. हे लॉजिक पाठ करून जा, कसं करायचं तसं करा. जर तुम्हाला मनाने येत असेल तर मनाने लिहा, पण एक्झाम मध्ये लिहून या. तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, इथं कर्ली ब्रेसेस टाकून द्यायचे बरं का. मी इथं मोकळं सोडले कारण हा कंपायलर सपोर्ट करतो म्हणून. इंडेंटेशन म्हणतात याला, हे जे मोकळं सोडले त्याला इंडेंटेशन म्हणतात. तर ते कंपायलर याला सपोर्ट करतो म्हणून. काही कंपायलर सपोर्ट करत नाही. तुमचा टर्बोसी जे तुम्ही कॉलेजमध्ये टर्बोसी वापरतात ते, त्यावर हा कंपायलर असं इंडेंटेशन असं सपोर्ट करीत नाही टर्बोसी वरती. तर तुम्ही तिथं काय करत जा, असे कर्ली ब्रेसेस लावत जा. इथं सुद्धा. तर मित्रांनो आता आपण आपला प्रोग्राम रन करूया. यामध्ये आपण ॲरे एंटर करूया. रॅन्डम नंबर्स आपण एंटर करू शकतो. कोणतेही नंबर्स तुम्ही एंटर करा. टोटल 10 नंबर्स तुम्ही एंटर करायची आणि तो त्याला शॉर्ट करून देईन बघा मित्रांनो. पहिल्यांदा कोणता, 1 2 4 5 8 9 3 6 7. हा 3 इथं कसं काय आला, मी तर 3 इथं एंटर केलता. तर मित्रांनो इथं शॉर्टिंग झालेले आहे मित्रांनो. शॉर्टिंग असेंडिंग ऑर्डर मध्ये शॉर्टिंग झालेली आहे. स्मॉल टू बिग शॉर्टिंग झालेले आहे. पहिल्यांदा स्मॉल नंबर आधी घेतलेले, त्यांना सगळ्यात बिग नंबर लास्टला दिलेले. पहा परत मी तुम्हाला रन करून दाखवतो. परत रन करतो. या बारीस पहिल्यांदा बिग नंबर देतो आणि लास्टला स्मॉल नंबर देतो. पहिल्यांदा बिग नंबर देतो, एवढे बिग नंबर तुम्हाला देतो आणि लास्टला स्मॉल नंबर देतो. पहा आता पहा, पहिल्यांदा 99 दिलं तर लास्टला 99 आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे शॉर्टिंग इथं झालेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. डायरेक्ट लॉजिक लावला की तिथं शॉर्टिंग होऊन जात आहे मित्रांनो. जर तुम्हाला जर काही जमत नसेल तर ते करायचा प्रयत्न केला तर ती गोष्ट होती मित्रांनो. आता पहा इथं शॉर्टिंग कशी झालेली आहे. 1 2 3 5 6 7 53 61 80 99. ही मशीन कधी चुकत नाही मित्रांनो. 99 53 61 ही लास्टला पहिल्यांदा टाकले होते आणि ही बाकी लास्टला छोटे नंबर टाकले होते. तर राईटच बाकीचे सर्व छोटे नंबर आधी आणि लास्टला मोठे नंबर, म्हणजे शॉर्टिंग इथं झालेली आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये. तर होप की तुम्हाला आजचा लेक्चर आपलं समजलं असेल मित्रांनो. तर आपलं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्या नंतरचं लेक्चर म्हणजे 8वं लेक्चर
जे काही 8वं लेक्चर आपलं असणार आहे, 8वं लेक्चर, ते लेक्चर खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण त्याच्यात टू डायमेन्शनल ॲरे, टू डायमेन्शनल ॲरेचं 3x3 मॅट्रिक्स, 3x3 मॅट्रिक्सचं ॲडिशन आपण बघणार आहोत. टोटल 6 मार्कासाठी तो प्रोग्राम येऊ शकतो. टोटल 6 मार्क्ससाठी तो प्रोग्राम हमेशा एक्झामला येऊ शकतो. म्हणजे तुमच्या एक्झामला येऊ शकतो आणि हमेशा एक्झामला येत आहे. टोटल 6 मार्कासाठी तो 3x3 मॅट्रिक्सचं ॲडिशन, 2 डायमेन्शनल ॲरेचं, ती सुद्धा आपण बघणार आहोत. आणि ती प्रोग्राम मी तुम्हाला असा डायरेक्ट हे करून दाखवणार नाही, मी स्वतः टाईप करणार ते प्रोग्राम, मी स्वतः टाईप करून ते तुम्हाला प्रोग्राम दाखविणार. आणि सेपरेट एक लेक्चर मी त्या प्रोग्रामसाठीच घेणार आहे. त्यामुळं काळजी करू नका. आजचा डिफरन्स एक लक्षात राहू द्या आणि हे प्रोग्रामचं लॉजिक एक लक्षात राहू द्या. लॉजिक असे एका डायरीवरती लिहून ठेवत जा आणि ते लॉजिक दररोज बघत जा. जर तशा टाईपचे प्रोग्राम आले तर तुम्ही ते प्रोग्राम लिहू शकतो. होप की तुम्हाला आजचं आपलं लेक्चर समजलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आधी येऊन जाईल. बाय बाय.